पाणी गेलेलं चावायला लागतं. काढला का बोललो का मित्रांनो. जमला. कुठली कडक साईजची कुर्ली आणि कडक एक नंबर आहे ना दानका बोललो होतो ना. आलो कालवा मलाच लागली. त्याला लागले असतील जास्त पण सगळ्यात मोठी साईज मी काढली. मोठा मी काढला. बघू आता दाखव. पोगोल्या आणि 13 पोगोल्याची चिंबोडी चांगल्या साईजच्या कुर्ल्या मित्रांनो. कुर्ले ढेंगे हे बघा. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना. मजेतच राहायला पाहिजे. मी अक्षय पडेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज फक्त आलो ते म्हणजे 13 पगोल्या घेऊन. आज सोबत असणार आहे ते म्हणजे प्रथमेश, हर्षल येतोय. आज उदांतर आहे पण आम्ही भरतीच्या पानावर आलो नाही, ओटीच्या पानावर आलेलो आहे. तर आज एक नवीन काहीतरी बघायला भेटेल, म्हणजे ओटीच्या पाण्यातली फिशिंग बघायला भेटेल. तर मित्रांनो, चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज बघूया आपल्याला किती चिंबोडी लागतात ते. तर चला माझ्यासोबत. पाणी बघा, अशाच पाण्यावर आपण पोगळ्या टाकणार आहोत आणि बघणार आहोत चिंबोडी लागतात की नाही ते. तर काहीतरी युनिक. तर व्हिडिओ आवडत असल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आता पाय बांधायला करते सुरुवात. मुलीचे पाय आणलेले आहेत, पगोल्यांना बांधतोय. आणि काय ऑलरेडी आलेलाच आहे, म्हणजे आलेला म्हणजे अगोदरच आहे पाणी, म्हणजे ओटी चालू आहे. ओटीवर आपण पगोळ्या टाकणार आहोत आणि बघणार आहोत काय लागते ते. बघा, पगोळ्या फक्त आणल्यात 13. झाल्यात. आता चालू आहे टाकायला. तर चला आपल्या पगोळ टाकून घेऊया आता. पाणी ओटी तर लागलेली आहे. ओटीवर चिंबोरी बघा किती लागतात ते समजेल आपल्याला. बघूया, ट्राय नवीन. तर फायनली मित्रांनो, आपली पगोळ टाकून झाल्यात आणि हर्षल पण आलाय. हर्षल काय लय लांबून आलास. आपला शेत कापणीच्या अगोदरचा आणि कापणी झाल्यानंतरचा हा जरा नजारा बघू शकता तुम्ही शेताचा. इकडेच आपण पगोळ टाकल्यात. तर बघूया आता काय लागतंय ते. एक अर्धा तासाचा उकवा घेऊ आणि बघू काय लागते ते. चला. आता आपण बघा एक उकवा घेतला. उकवताना काही दाखवलं नाही, पहिले लागल्या नव्हत्या पण आता चांगली 3 चिंबोडी मस्त लागली. आपण जागा लोकेशन जरा चेंज करणार आहोत, तर त्या लोकेशनवरती चिंबोडी लागली तर तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आहे ना दिसत होता ना दानका, म्हणून बोललो होतो तुला नारपाटे हात ना मला. माझा ना काला 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 मीडियम साईजचा आहे, थोडासा पण भरलेला आहे.
कुर्ली कडक साईजची कुर्ली आणि इकडे एक नंबर दणका मला पता काम चल दणका द्यावाला बघू काय काढते दबक्या पावलं जा दबक्या पावलं दबक्या उपक आहे काय काय नाही चिंबोरा आहे बघ कसला लागल मग काय ना आपली जागा आहे ती बाई कमला जागा आहे ती चालू वजन लागली मित्रांनो बघू शकता मागे बोललेलो मी हे वाहन मजबूत हो झालेत ट्रॅक्टर जातोय अख्खा बघू शकता तुम्ही लय भारी म्हणजे डंपर पण येऊ शकतोय एवढे मोठे बांध झालेत बघा रस्ता झालाय म्हणजे आता हालायला नको बांध एक नंबर हर्षल इकडे बांधाची केली सुरुवात बघू शकता 13 पगोल्या आणि 13 पगोल्या चांगली चिंबोड लागली आपल्याला भरलेला चिंबोड आहे आले 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 कडक हे बघा चांगली आहे चांगले एक नंबर योग्य लागते काढला की हा बघ हा रे कोणकोणी कमला बाबा बोललो काय मी काढल तर मोठा काय पतारा यो मोठा नाही तर काय कुर्ली आहे यो ढेंगे आहे असू दे रे काढला ना पण. काढला ना बस झाला ते काहीतरी हाय 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 एक हाय इथं 100% 100% इथं मागाशी पण मोठा लागलेला आता पण लागणार आहे मित्रांनो बघा आई जाम मोठा लागलाय असू द्या आमचा बारका पोरे खाईल चला घेऊन या मोठा इथले 100% आहे कुर्ली आहे इथं ढेंग्या पाहिजे मग ढेंग्या घ्या हा घ्या ढेंगा आता ढेंग्या बघ आला ना बघ जमला जमला काम टाटू बोलवतो सोडून दिला लागलाय बघ धुऊ दे पहिले छोटा आहे नाही तुझे एवढा नाही माझे तो खालो खाली माझे खालो आलो काल बारा कुर्ली आहे कुर्ले कुर्ले खालं मला लागणार मित्रांनो आपली शेवटची पगोली आहे चला बघूया तिला काय भेटते पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला धावत जावं लागतंय एक काढला का बोललो का मित्रांनो जमला. लागला तुला? हे बघा मस्त लागला ढेंग्या चला छोटा आहे ढेंग्या पण शेवटची लागली. बघोली काय आपली पगोली आहे. फुकट गेलेली नाही चला तर मित्रांनो आपण एकच उकवा घेतला पण जेव्हाला चिंबोडी कडक लागली तर दाखवतो तुम्हाला किती लागलीची चिंबोडी पहिले बांधून घेते एक नंबरची पिसला म्हणजे मीडियम साईजची लागली चिंबोडी पण भारी लागली कुर्ल्या वगैरे अक्षय बोलते जास्त चिंबोडी मला लागली मलाच लागली त्याला लागले असतील जास्त पण सगळ्यात मोठी साईज मी काढली मोठा मी काढला बघू आता दाखवू आपण त्यांना आता दाखवल्यावर समजेल आपल्याला बघूया हा बघा झाले. कुर्ली दुसरा कशात दाखवतो आणि तुझं दाखव ते देखील कधी पण ती त्याच्या- काढलाय बघा आणि याचा बघा आणि माझा बघा सेम आहे सेम बरा आहे अरे सेम आहे बघा.
मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट मध्ये कोणाची साईज मोठी आहे, कुठल्या चिंबोडीची. अक्षयने काढलेल्या त्या चिंबोडीची साईज मोठी आहे की मी काढलेल्या त्याची. बघू शकतो बघा. हे काला डोके मला हे तर वाटतं पोकल same- वासा आहे. तो काला आहे आणि हा फक्त पोकल वासा आहे. मला तर वाटतं सेमच हा आहे. पोकल वासा आहे. सेम आहे रे. वारा जाई भासा भासा. सेम आहे, सेम साईज. आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो किती भेटले ती चिंबोडी. बांधून निघते. ती बघा मित्रांनो आपली आजची शिकार तुम्हाला दाखवतो खाली. 13 पगोल्या आणि 13 पगोल्याची चिंबोडी. चांगल्या साईजच्या कुर्ल्या मित्रांनो, कुर्ले ढेंगे हे बघा. चांगल्या साईज एक नंबर. हा बघ चालू आहे. साईज बघा मित्रांनो, साईज बघा हे बघा. कावटांच्या कुर्ल्या आहेत बघा. मस्त पैकी. हो बघ याला बघ. फायनली मित्रांनो आपली फिशिंग कंप्लीट झालेली आहे. तुम्ही तर पाहिलं असेल म्हणजे ताशीत पगोळा टाकलेला, पाणी न येता म्हणजे जो साठलेला पाणी आहे त्याच्यात पगोळा टाकलेला. बरीच आपल्याला म्हणजे 10-15 चिंबोडी लागली 13 पगोल्यांना आणि काम झालेलं आहे. तरी आता घरी चाललोय तर तुम्ही पाहिले असाल किती चिंबोडी लागली. जर मित्रांनो चॅनलला जाऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया अशाच नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.